मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होत असताना काहींनी सुपारी घेतली. मी मॅनेज होत नाही हे काही जणांना खपत नाहीये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. श्रेयवादासाठी आरक्षणाचं भिजत घोंगडं ठेवलं असंही जरांगेंनी म्हणत निशाणा साधलाय. मुद्दे मांडलेत. सोशल मीडियामध्ये काही लोक आरक्षणासंदर्भात शंका निर्माण करतात असं तुमचं म्हणणं होतं. काय नेमके मुद्दे आहेत? शंका नाही, ती सुपारी घेतलेली. गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हायला लागलं, यांना पाहिजे, कोणाला श्रेय पाहिजे तर कोणाला सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांना श्रेय पाहिजे, काही विरोधी पक्षातल्याला पाहिजे. विरोधी पक्षातल्या लोकांना वाटतंय आपण पुढं काय करायचं, मग म्हणजे हे झुंजत ठेवायचं, असंच भिजत घोंगडं ठेवायचं, आरक्षणाचं होऊ द्यायचं नाही. आता हे पडद्यामागून काही येत, पुढं आहेत पोरं, पाठीमागून पडद्यामागून त्यांचे नेते आहेत. काहींचे मंत्री येतात तर काहीचे नेते येतात तर काहीचे विरोधी पक्षातले नेते आहेत, काही संघटनेचे आहेत तर काही कुठं ग्रुपवाले आहेत तर काही समाजाचं काम करणारे आहेत. यांचे दुकानं काही काही ज्यांचे बंद पडले ते आहेत. आता खरे अभ्यासक जे आहेत महाराष्ट्रातले ते बिचारे त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत करायसाठी ते तिथं बाजू मांडणार आहेत. प्रामाणिकपणाचं करतो, जीवाची बाजी लावून करतो, फुटत नाही, मॅनेज होत नाही. आणि काही काही हेच नेमकं सहन होत नाही की आपण लय वर्षापासून करतो. तू लय वर्षापासून करतो, आता मागच्या पुण्यावर कोवर जगतो. इथं रोजचे रोज त्याग करायला लागतो, हे ते योग्य. जो रोज इथं कष्ट करेल त्याग करेल तो मोठवतो. मग आज यांनी केलेलं याच्यावर कसं जमन? मी सातत्य ठेवतो माझ्या गोरगरिबांसाठी. मी चिकाटीनं काम करतो. हे घेतलं कुठं पद घेतले नामके घेतले, त्याच्यात माझ्या समाजाला मायबाप मानल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल डाऊट नाही, मला माझ्या समाजाबद्दल डाऊट नाही. हे 5-50 जण आहेत माकडं उड्या आणि ते कोण तिकडे घेणं देणं कामान धामाचे. परंतु माझ्या समाजाचा विश्वास आहे, मी समाजाचा विश्वास मरेपर्यंत तुटू देणार नाही. गद्दारी सुद्धा मराठा समाजाशी करणार नाही. मी गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होण्यासाठी ही लढाई, गरजवंत मराठ्यांची ही लढाई, हे यांच्यासाठी नाही, यांना गरजच नाही वाटतं तिची. म्हणून हे सरकारच्या सुपाऱ्या घेऊन उलट सुलट बोलतात. पण त्यांचे नेते उघडे पाडल्याशी सोडत नाही. 2-4 जर गप नाही बसले ते यांच्या माग कोणी ना ते धनाधनच उघडे पाडतो. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराठी, जालना.